गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा. अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे. पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. बघा काय ते. त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे, बारामतीकरातला काही पुढारी इकडे तिकडे असतील, पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्या बरोबर आहे. त्याच्यामुळं काही तिथं काळजी करायचं कारण नाही. तसं आता माळेगाव नगरपंचायतीच्या माझ्या लोकांची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे. मागं झालं गेलं ते गंगेला मिळालं. एक नवी पहाट, नवी सुरुवात, ह्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे, सर्व भागाचा विकास करायचा आहे. निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे. आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो, त्याचा अर्थ तसा कधीच नसतो. त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे. तेही कधी असा भेदभाव करणार नाहीत. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला, म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत, कुठे सोबत लढतो आहोत, कुठे वेगळं लढतो आहोत, पण एकूण आमच्याच 3 पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल. आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा चांगला विकास आम्ही